सो हाय एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करतोय पहा, एक्सरसाइज नंबर 2.4 यातला क्वेश्चन नंबर 10 पासून क्वेश्चन नंबर 17 हे सर्व सम्स आपण इथे अटेम्प्ट करूया. तर बेसिक कंटेंट काय पहा, कोणत्या कॉन्सेप्ट वरती डिपेंड करतो पहा, तर मॅक्सिमा आणि मिनिमा. मॅक्सिमा मिनिमावरती हे सर्व सम डिपेंड करतात. तर आपण शॉर्टमध्ये लेक्चर स्टार्ट होण्याच्या आधी जस्ट शॉर्टमध्ये हा कॉन्सेप्ट जो काही आहे ना मॅक्सिमा मिनिमाचा, तो आपण शॉर्टमध्ये रिवाइज करून घेऊया. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये हा स्टडी केलाच होता. तर रिझल्ट सांगतो मी पहा इथे फक्त. फॉर मॅक्सिमा ॲज वेल ॲज मिनिमा, म्हणजे फंक्शनच्या मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यूच्या तिथे डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे आणि मॅक्सिमम पॉईंटवरती डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो आणि मिनिमम पॉईंटवरती डबल डेरिव्हेटिव्ह हा पॉझिटिव्ह असतो. तर इतकी गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवाल तुम्ही. ओके, तर आता सम स्टार्ट करतो पहा आपण. क्वेश्चन नंबर 10 पासून मी स्टार्ट करतो इथे. तर क्वेश्चन नंबर 10 वाचू शकता पहा तुम्ही. काय क्वेश्चन, डिवाइड नंबर 30 इन 2 पार्ट्स. ओके, तर एक 30 नंबर येणार आहे, तर 30 नंबरला आपल्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. सो जस्ट डिवाइड दिस 30 नंबर इन 2 पार्ट्स. ओके, 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं सच दॅट, पुढे काय बोलतात ते, द प्रोडक्ट इज मॅक्सिमम. तर असे डिवाइड करा ना की प्रोडक्ट मॅक्सिमम झाला पाहिजे. प्रोडक्ट मॅक्सिमम झाला पाहिजे. मग मी विचार काय करतोय पहा, 30 ला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं. फर्स्ट पार्ट जर का x असेल तर सेकंड पार्ट शुड बी 30 मायनस एक्स. फर्स्ट पार्ट x असेल तर सेकंड पार्ट 30 मायनस एक्स असेल. मग या पर्टिक्युलर केसमध्ये आपला फंक्शन काय बनतो पहा, आपल्याला मॅक्सिमम काय पाहिजे, प्रोडक्ट मॅक्सिमम पाहिजे ना, म्हणजे इंटरेस्ट आपला प्रोडक्टमध्ये. सो प्रोडक्टला तुम्ही फंक्शन डिफाइन करा इथे. चलो, सो प्रोडक्ट करतोय पहा मी x इंटू 30 मायनस एक्स. बरोबर ना, या दोघांचं जस्ट प्रोडक्ट करतोय मी इथे आणि याला मी फंक्शन ट्रीट करतोय. आता मग जर का प्रोडक्ट तुम्हाला मॅक्सिमम पाहिजे असेल, ओके, तर प्रोडक्टचा डेरिव्हेटिव्ह 0 बनला पाहिजे. नीट पाहाला, y म्हणजे फंक्शन, y ची व्हॅल्यू जर का मॅक्सिमम किंवा मिनिमम पाहिजे असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. डेरिव्हेटिव्ह 0 केल्यानंतर मॅक्सिमम आणि मिनिमम येत असतो. आपल्याला माहिती ना, फंक्शन जर का असं असेल फॉर एक्झाम्पल, ओके, तर मॅक्सिमम पॉईंट आणि मिनिमम पॉईंटवरती डेरिव्हेटिव्ह कसं आहे, 0 आहे. टँजंट कशात पहा ना तुम्ही, एक्स ॲक्सिसला पॅरलल आहेत, दॅट मीन्स त्यांचे स्लोप 0 आहे, दॅट मीन्स डेरिव्हेटिव्ह 0. सो जर का तुम्हाला प्रोडक्ट मॅक्सिमम पाहिजे असेल तर प्रोडक्टचा डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. मग मी इथे असं लिहितोय पहा, इथे लिहितोय पहा, फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम प्रोडक्ट. बरोबर, मॅक्सिमम आणि मिनिमम प्रोडक्ट साठी प्रोडक्टचा जो डेरिव्हेटिव्ह असतो ना, प्रोडक्टचा जो डेरिव्हेटिव्ह असतो दॅट शुड बी इक्वल टू 0. तो किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. तर प्रोडक्टचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय बरं मी इथे. प्रोडक्टचा डेरिव्हेटिव्ह पहा, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल करायचं असतं. आणि तुम्ही पाहू शकता इथे, इथे व्हेरिएबल कोण आहे, एक्स हा व्हेरिएबल आहे. तुम्ही बोलाल कसं काय, एक्स कसं काय व्हेरिएबल आहे, कारण की 30चे जे 2 पार्ट्स करायचे होते येणार आहे, एक 10 केला तर दुसरा 20 बनतो, एक 15 केला तर दुसरा परत 15 बनतो. एक जर का मी 5 केला, 5 पार्ट असेल, दुसरा बनतो 25. एक्सची व्हॅल्यू फिक्स नाहीये ना, एक्स तर व्हेरिएबल आहे, काही पण होऊ शकतो एक्स. सो मी एक्सला व्हेरिएबल ट्रीट करतो इथे. सो प्रोडक्ट मॅक्सिमम किंवा मिनिमम पाहिजे असेल तर प्रोडक्टचा डेरिव्हेटिव्ह 0 याच्याशी इक्वेट केलं पाहिजे. तर पहा, आता प्रोडक्टचा डेरिव्हेटिव्ह करतो 30x. पहा, याचा डेरिव्हेटिव्ह करायचं म्हणजे इनफॅक्ट मला 30x चा डेरिव्हेटिव्ह 30 मायनस ॲज इट इज एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह इज 2x हियर अँड दॅट शुड बी इक्वल टू 0 हियर. बरोबर, याचा अर्थ एक्स काय होतो पहा, एक्सचा व्हॅल्यू काय बनतं पहा, एक्सचा व्हॅल्यू बनतो 15 सॉरी, एक्सचा व्हॅल्यू किती बनतोय, 15 बनतोय. म्हणजे एक्स इक्वल टू 15 ला फंक्शन एकतर काय असेल माहिती का, मिनिमम तरी असेल किंवा फंक्शन एकतर काय असेल, मॅक्सिमम तरी असेल. पण आपल्याला माहिती नाहीये की एक्स इक्वल टू 15 ला तो मिनिमम आहे की मॅक्सिमम माहिती नाहीये. मग अशा वेळी काय करतो पहा, अशा वेळी मी डबल डेरिव्हेटिव्ह करणार. पहा, डीपी बाय डीएक्स प्रोडक्ट हा होता, त्याचा जो डेरिव्हेटिव्ह काढला ना आपण आता, तो 30 मायनस 2x असा तो डेरिव्हेटिव्ह आलाय. म्हणजे याचा परत एक वेळेस जर का डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढालणार आहे, म्हणजे डी स्क्वेअर पी बाय डी एक्स स्क्वेअर, बरोबर ना, डबल डेरिव्हेटिव्ह काढाल ना, तर तो काय येतो पहा, -2 येतो. काय येतो, -2 येतो. म्हणजे ही जी व्हॅल्यू आली आहे ना, तर ते सजेस्ट करतायत आपल्याला की हे मॅक्सिमम आउटपुट देतो. अदरवाईज तुम्ही असं विचार कराल की मिनिमम प्रोडक्ट जो आहे ना, मिनिमम प्रोडक्ट जो काही आहे ना, ओके, तो तर 0 असणार ना, तो 0 असणार. एक पार्ट 0 करतो, दुसरा पार्ट 30 करतो, प्रोडक्ट करा 0 बनतो. सो मिनिमम प्रोडक्ट इज 0. मी निगेटिव्ह कन्सिडर करत नाही बरं इथे, मी निगेटिव्ह व्हॅल्यूज कन्सिडर करत नाहीये. सो मिनिमम प्रोडक्टचा 0 बनतो.
म्हणजे बाय डिफॉल्ट 15ला हा मॅक्सिममच असला पाहिजे खरं तर. म्हणजे फर्स्ट पार्ट जो येणार आहे फर्स्ट पार्ट 15 बनला पाहिजे. किती बनला पाहिजे 15. पाफ एक्सला 15 टाकतोय एक्सला 15 टाकतोय म्हणजे सेकंड पार्ट पण 30 - 15 हा परत 15च बनतोय. म्हणजे 30ला 15 आणि 15 मध्ये जर का डिवाइड केलं तर प्रोडक्ट मॅक्सिमम बनतो. हे आता आपण इथे फाइंड केलेलं असं. सो मॅक्सिमम प्रोडक्ट काय असेल माहिती का मग मी इथे मेन्शन करतोय पहा मॅक्सिमम प्रोडक्ट इज ऍक्च्युअली 15 × 15 कराल बस 225 हा मॅक्सिमम प्रोडक्ट येतो. याच्यापेक्षा जास्त प्रोडक्ट होऊच नाही शकत जर का 30ला तुम्ही असे 2 पार्टमध्ये डिवाइड करत असाल तर. ओके रब करतोय पहा. आता यानंतर क्वेश्चन नंबर 11 पाहूया. पहा या केसमध्ये आता डबल डेरिव्हेटिव्ह हा -2 आला होता. आय गेस निगेटिव्ह आला होता. डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो म्हणजे त्या पॉइंटला तो मॅक्सिमम असतो. याचा यूज केला होता आपण शेवटी. ओके क्वेश्चन नंबर 11 पहा. क्वेश्चन नंबर 11 वाचू शकता तुम्ही. काय मेन्शन करतायत माहिती का डिवाइड नंबर 20. ओके तर काय करतोय आपण 20ला परत पहा 20ला डिवाइड करतोय आता. तर 20ला डिवाइड करायचं आहे पण कसं डिवाइड करायचं आहे पाहूया आपण. 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. ओके सच दॅट सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज मिनिमम. जर का कोणी सांगितलं की 20ला डिवाइड करा 2 पार्टमध्ये एक गोष्ट तर क्लिअर आहे. एक पार्ट x जर का बनला तर दुसरा पार्ट 20 - x बनेल. बरोबर ना. एक x बनला तर दुसरा 20 - x बनणार. राहिलेला पार्ट 20 - x असणार. दोघांचं ऍडिशन कराल x - x कॅन्सल होऊन 20 बनेल तो परत. ठीक आहे. आता फंक्शन डिफाईन करायचं आहे मला. काय डिफाईन करायचं आहे फंक्शन. फंक्शन म्हणजे काय पहा आपण कशामध्ये इंटरेस्टेड आहेत. मी क्वेश्चन वाचतोय परत पहा. डिवाइड नंबर 20 इन 2 पार्ट्स. ओके सच दॅट देअर स्क्वेअर्स इज सम ऑफ देअर स्क्वेअर्स इज मिनिमम. सॉरी दोघांच्या स्क्वेअरचा ऍडिशन हा मिनिमम असला पाहिजे कमीत कमी असलं पाहिजे. म्हणजे इंटरेस्ट कशामध्ये आपला तर या दोघांच्या स्क्वेअरच्या ऍडिशन मध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे मी फंक्शन कसा डिफाईन करतो पहा या दोघांच्या स्क्वेअरचा ऍडिशन पहा याचा पण स्क्वेअर आणि याचा पण स्क्वेअर या दोघांच्या स्क्वेअरचा ऍडिशन याला मी फंक्शन बोलतोय. इथं याला मी काय बोलतोय फंक्शन बोलतोय. असं समजा की मी याला y बोलतोय तर फंक्शनला y बोलतो म्हणजे जनरली. सो y इज इक्वल टू ऍक्च्युअली x² प्लस आता हे स्क्वेअर एक्सपांड करतोय बरं मी काय बनतो पहा 20² 400 मायनस 5ab असतो ना म्हणजे हा 40x बनेल आणि प्लस x² असा बनेल. सो y इज इक्वल टू ऍक्च्युली 2x² मायनस 40x प्लस 400. तर आपल्याला y चा व्हॅल्यू मिनिमम पाहिजे बरं. y चा व्हॅल्यू कसा पाहिजे आपल्याला मिनिमम पाहिजे. आता y चा व्हॅल्यू जर का मिनिमम पाहिजे असेल ओके तर आपल्याला हे माहिती मॅक्सिमम मिनिममचा कॉन्सेप्ट की मॅक्सिमम आणि मिनिमम दोघांसाठी पण डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. म्हणजे जर का कोणी विचारलं की y ची मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू फाइंड करा तर डायरेक्टली याचा लगेच डेरिव्हेटिव्ह केला पाहिजे आपण. सो y डेरिव्हेटिव्ह इज dy by dx अँड दॅट इज इक्वल टू काय बनतो हा 4x हा बनतो -40 प्लस 400चा डेरिव्हेटिव्ह 0 बनतोय कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 बरोबर. तर पहा सिंगल डेरिव्हेटिव्ह जो काही काढलाय आपण पहा इथे मॅक्सिमम आणि मिनिमम साठी सिंगल डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे बरं. म्हणजे हा सिंगल डेरिव्हेटिव्ह जो काही आहे ना dy by dx तो 0 आला पाहिजे. त्याला 0 इक्वेट करा. मग मी इथं असं लिहितोय पहा फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम. मॅक्सिमम आणि मिनिमम साठी म्हणजे yच्या मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू साठी आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 करायला लागत असतं. सो 0 इज इक्वल टू 4x - 40 करतोय मी. सो हे सॉल्व्ह जर का कराल ना तुम्हाला x ची व्हॅल्यू 10 मिळेल. इथं x ची व्हॅल्यू किती मिळेल 10. पण कन्फ्युजन आहे x ची एकच व्हॅल्यू मिळाली म्हणजे x इक्वल टू 10 ला फंक्शन हा मॅक्सिमम असेल काय मॅक्सिमम असेल की मिनिमम असेल शुअर नाही आपण माहिती नाही आपल्याला. मॅक्सिमम मिनिमम साठी डेरिव्हेटिव्ह 0 असं बोलताय तिथे आपण केलं पण x च्या 2 व्हॅल्यू आल्या ना पण आपल्याला थोडी ना माहिती की x च्या या व्हॅल्यूला फंक्शन मॅक्सिमम असेल की मिनिमम माहित नाहीये. मग अशा वेळी काय करतो पहा आपण याचा यूज करतो डबल डेरिव्हेटिव्हचा यूज करतो बरोबर. आता पहा मी आता डबल डेरिव्हेटिव्ह करतोय पहा dy by dx चा फाइंड केला होता. सो d2y by dx² पहा आता डबल डेरिव्हेटिव्ह 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 डबल डेरिव्हेटिव्ह 4 आला म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह हा 0 पेक्षा जास्त म्हणजे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असल्यामुळे डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर मिनिमम असतं ना. सो डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असल्यामुळे ॲट x इक्वल टू 10 फंक्शन शुड बी मिनिमम मॅक्सिमम नाही. करेक्ट म्हणजे x जागी 10 टाकला ना फंक्शनचा व्हॅल्यू मिनिमम बनतो.
आता एक्सच्या जागी 10 याचा अर्थ तुम्हाला समजत असेल आता की एक पार्ट केला पाहिजे 10 आणि दुसरा पार्ट काय केला पाहिजे पार्ट 20 - 10 कराल तो पण बनेल 10. म्हणजे दोन्ही पार्ट 10 आणि 10 चे केले पाहिजे. सो दॅट सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ दीज टू नंबर्स इट बिकम्स मिनिमम. आता पहा मिनिमम व्हॅल्यू मी आता इथे फाइंड करतो. पहा इथे लिहितो पहा मिनिमम सम. काय मिनिमम सम या दोघांच्या स्क्वेअरचा ऍडिशन हा मिनिमम पाहिजे आपल्याला. सो दोन पार्ट तर असे बोलतात ते 10 आणि 10. मग करा रे एक्स्ट्रा 10 टाका. 10 स्क्वेअर किती रे 100. ओके प्लस सेकंड पार्टचा पण स्क्वेअर करायचा ना 20 - 10 10च बनेल. 10चा स्क्वेअर परत 100 बनेल. म्हणजे याचा आन्सर काय होतो पहा 200. तर मग ना 200 पेक्षा जास्त ओके या दोघांच्या स्क्वेअरचा ऍडिशन ओके नेहमी 200 पेक्षा जास्त होतो. तर मिनिमम व्हॅल्यू 200 बनते. याच्यापेक्षा कमी होऊ नाही शकत. ओके सो मिनिमम व्हॅल्यू ऑफ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 पार्ट्स ऑफ 20 इज 200. आणि तो केव्हा होतो जेव्हा पार्ट 10 आणि 10 चे असतील तर. आता पहा माझ्याकडे एक असा पण ऑप्शन आहे की मी एक पार्ट काय करतो माहिती का 20चा एक पार्ट मी 11 करतो आणि 20चा दुसरा पार्ट मी 9 करतो. 11 + 9 20 बनतं की नाही. मग जर का या दोघांच्या स्क्वेअरचं ऍडिशन कराल ना 11चा स्क्वेअर 121 9चा स्क्वेअर करा 81 हा 2 बनतो हा 0 बनतो आणि हा किती बनतो हा 2 202 हा त्यांचा ऍडिशन बनतोय. पहा 200 पेक्षा जास्तच येतो. 200 पेक्षा कमी तुम्हाला कधीच नाही येणार. जर का 20चे असे दोन पार्ट कराल ना आणि त्या दोघां पार्टचं स्क्वेअरचं ऍडिशन कराल ना तर मिनिमम 200च येऊ शकतं. त्याच्यापेक्षा कमी येऊच नाही शकत. काही पण करा तुम्ही. आता समजा मी एक पार्ट फॉर एक्झाम्पल 15 केला दुसरा पार्ट 5 केला बरोबर. 15 स्क्वेअर काय असतं रे 225. अरे त्याचा एकट्याचा स्क्वेअर 225 झाला. 5 स्क्वेअर 25 ऍडिशन कराल तर 250 बनतो. तो किती बनतोय 250 बनतोय बरोबर. सो तुम्हाला हे समजत असेल पहा की मिनिमम ऍडिशन ऑफ स्क्वेअर्स ऑफ दीज टू पार्ट्स हे 200 असतं. त्यापेक्षा कमी ऍडिशन होऊ नाही शकत. तर ठीक आहे चलो आता नेक्स्ट सम करतोय पहा. मी हा पार्ट रब करतोय. ट्वेल्थ सम वाचून घ्या आधी सर्वांनी. ओके 12th सम मध्ये काय मेन्शन आहे पहा. अ वायर ऑफ लेंथ 36 मीटर. ठीक आहे एक वायर आहे म्हणतात ते. चलो वायरचा जो लेंथ आहे तो 36 सेंटीमीटर आहे. 36 मीटर आहे. ओके लेंथ ऑफ वायर इज 36 मीटर. ओके पुढे असं बोलतात पहा की हा वायर ना यूज केला गेला टू फॉर्म अ रेक्टँगल. म्हणजे वायरला बेंड केलं गेलं आणि त्याच्यापासून रेक्टँगल बनवला गेला. ठीक आहे चलो ओके. सो फाइंड इट्स डायमेन्शन इफ एरिया ऑफ रेक्टँगल इज मॅक्सिमम. म्हणजे काय करतोय रे आपण हा जो 36 मीटरचा वायर आहे ना तर त्याला मी बेंड करतोय. एका वायरला बेंड केला. ओके त्या वायरला बेंड करून ना मी एक रेक्टँगल बनवला. मी काय बनवला एक रेक्टँगल बनवला. आणि मग ते क्वेश्चन मध्ये आपल्याला असं सांगतायत की हा रेक्टँगल असा बनवा की एरिया मॅक्सिमम झाला पाहिजे. म्हणजे इंटरेस्ट कसा आहे आपला एरियामध्ये. सो फंक्शन शुड बी एरिया. फंक्शन काय असला पाहिजे फंक्शन हा आपला एरियाचा फंक्शन असला पाहिजे. कारण की आपला इंटरेस्टच एरियामध्ये आहे ना. सो फंक्शन एरियाचं फंक्शन असला पाहिजे इथे. ठीक आहे चलो या वायरला बेंड करा आणि रेक्टँगल बनवा. असा रेक्टँगल बनवा की त्याचा एरिया मॅक्सिमम आला पाहिजे. असं काहीतरी सोल्युशन द्या आपल्याला. ओके आता मी एक काम करतोय पहा. मी असं समजतोय लेट साइड रेक्टँगलचं लेंथ बी एक्स. रेक्टँगलचं लेंथला मी एक्स ॲज्युम करतोय आणि रेक्टँगलच्या विड्थला ब्रेडथला मी वाय ॲज्युम करतोय. म्हणजे मी याला ना रे बेंड करून असा रेक्टँगल बनवला. तुम्ही समजून घ्या आपल्याला इथे एक व्हेरिएबल ॲज्युम करायचा असतो. व्हेरिएबल प्रत्येक सम मध्ये आपण एक व्हेरिएबल ॲज्युम करतो. याच्या आधीच्या पण सम मध्ये काय केलं होतं माहिती का 20ला 2 पार्टमध्ये डिवाइड करा असं बोललो होतं. माहित नाही कोणते 2 पार्ट. मग मी व्हेरिएबल ॲज्युम केला एक्स. मग दुसरा आला ऑटोमॅटिकली 20 - x बरोबर ना. सो सेम कसा रेक्टँगल बनवायचा माहित नाहीये. सो जस्ट ॲज्युम करा ना की इथे एक्स कन्सिडर केलं मी. एक्स लेंथचा रेक्टँगल बनवा. सो ब्रेडथला मी वाय बोलतोय. तुम्ही एक गोष्ट क्लिअर करून घ्याल की व्हेरिएबल एकच असला पाहिजे. 2 व्हेरिएबल नको आहेत.
मग तुम्ही बोलाल सर याला एक्स जर का बोललं तर याला काय बोलू शकतो आपण, आता वाय बोललो तर हे बेसिकली दोन व्हेरिएबल येऊन जातात ना, मग आपण असं करू शकतो का, एक्स प्लस एक्स इज 2x, वाय प्लस वाय इज 2y, बट दॅट शुड बी 36 ना, 36चा वायर आहे ना, बेंड जरी केलं तरी तो 36च राहणार. म्हणजे मी एक्स प्लस वायला 18 लिहू शकतो, डिवाइड बाय 2 केला आपण, म्हणजे मी वायच्या जागी 18 मायनस एक्स लिहू शकतो. पहा वायच्या जागी मी काय लिहू शकतो, चला आता हे रब करतो. वायच्या जागी काय लिहू शकतो मी, 18 मायनस एक्स. वायच्या जागी काय लिहू शकतोय मी, 18 मायनस एक्स लिहू शकतोय. सो रेक्टँगल आपला असा असला पाहिजे की एक साइड एक्स असला पाहिजे आणि दुसरा जो साइड आहे तर तो 18 मायनस एक्स असला पाहिजे. इंटरेस्ट आपला एरियामध्ये आहे, म्हणजे आपला फंक्शन एरिया आहे. ओके, चलो फंक्शन डिफाइन करा. आता मी इथे लिहितो पहा एरिया. रेक्टँगलचा एरिया काय असतं रे, एल इंटू बी असतं, म्हणजे ही साइड इंटू ही साइड करणार मी, म्हणजे एक्स इंटू 18 मायनस एक्स करायला लागणार मला. ओके, दॅट मीन्स एरिया बिकम्स 18x मायनस एक्स स्क्वेअर. तर पहा हा एरियाचा फॉर्म्युला झाला आता. आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला असं सांगण्यात आलं आहे की अशी एक्सची व्हॅल्यू फाइंड करा. एक्सची व्हॅल्यू फाइंड करा म्हणजे रेक्टँगलचा साइड निघेल ना, डायमेन्शन निघतील ना, म्हणजे सो असा रेक्टँगलचं डायमेन्शन फाइंड करा सो दॅट एरिया ऑफ दिस रेक्टँगल इट बिकम्स मॅक्सिमम. म्हणजे एक्सची अशी व्हॅल्यू शोधा की हा रेक्टँगलचा एरिया मॅक्सिमम झाला पाहिजे. तर समजलं, क्लिक झाला आपल्याला मॅक्सिमम मिनिममचा सम आहे. सो फॉर मॅक्सिमम ॲज वेल एज फॉर मिनिमम डेरिव्हेटिव्ह 0 असतो ना. आता एरियाला मॅक्सिमम करायचं ना आपल्याला, म्हणून एरियाचा डेरिव्हेटिव्ह हा किती असला पाहिजे, पहा 0 असला पाहिजे. किती, 0. पहा एरियाचा डेरिव्हेटिव्ह किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. तर मग -2x या साईडला येणार, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती बनणार, पहा 9. एक्सची व्हॅल्यू किती बनणार, 9. मग परत जर का तुम्हाला हा डाऊट असेल की x = 9 ला मॅक्सिमम आहे की मिनिमम, काय मॅक्सिमम आहे की मिनिमम, कोण मॅक्सिमम मिनिमम, फंक्शन. हा जो फंक्शन आहे म्हणजे एरिया, x = 9 ला एरिया मॅक्सिमम होईल की मिनिमम माहित नाही ना. आपल्याला इतकंच माहिती की डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे एकतर मॅक्सिमम देत असतं किंवा मिनिमम देत असतो तो पॉईंट, बरोबर. मग मॅक्सिमम देईल की मिनिमम माहित नाही, मग त्याच्यासाठी आपण काय डबल डेरिव्हेटिव्ह करणार. पाहिलं रे इथून हा सिंगल डेरिव्हेटिव्ह, याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह करतोय. सो d²a/dx², किती रे, 18चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि -2 ॲज इट इज, x चा डेरिव्हेटिव्ह 1 बनतो. आता मग तुम्ही सांगा मला डबल डेरिव्हेटिव्ह काय आहे, डबल डेरिव्हेटिव्ह काय आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह हा 0 पेक्षा पण कमी आहे. दॅट मीन्स इफ डबल डेरिव्हेटिव्ह इज लेसर दॅन 0 फंक्शन शुड बी मॅक्सिमम ना. दॅट मीन्स फंक्शन शुड बी मॅक्सिमम ॲट x = 9, म्हणजे x = 9 ला फंक्शन मिनिमम नाहीये, मॅक्सिममच आहे. ओके, सो एरिया मॅक्सिमम पाहिजे असेल तर एक्सची व्हॅल्यू किती असली पाहिजे, 9 असली पाहिजे. आता मग x = 9 टाकतो इथे, ठीक आहे, इथे पण 9 टाका रे, 9 टाका. 18 - 9 9 बनतो ना, अरे म्हणजे हा स्क्वेअर बनतोय. पहा 9 9 आणि हा रेक्टँगल हा स्क्वेअर बनतोय ऍक्च्युअल मध्ये. सो एखाद्या वायरला 36 मीटर लॉंग वायरला जर का तुम्ही रेक्टँगल बनवत असाल पण एरिया मॅक्सिमम पाहिजे असेल तर ऍक्च्युअली तो स्क्वेअर बनला पाहिजे. स्क्वेअर इज रेक्टँगल ना, बरोबर ना, म्हणजे दोघांची ही साईड सेम असली पाहिजे. आता आपल्याला क्लिक झाला. जर का 36 मीटरच्या ऐवजी जर का इथे फॉर एक्झाम्पल से 48 मीटर असलं असतं, 48 मीटर, तर मी काय बोललो असतं, दोनही साईड 12 बनले पाहिजे रे. का 12 माहिती का, 12 + 12 + 12 + 12 इट बिकम्स 48. सर्व साईड सेम असतील, बरोबर, तर रेक्टँगलचा एरिया मॅक्सिमम होतो. हे आपल्याला इथे समजलंय, बरोबर. तर आता लास्ट पहा, जर का हा 80 मीटर असला असता तर बाय डिफॉल्ट सर्व साईड 20 मीटरच्या असायला पाहिजे. सर्व साईड्स कितीच्या असल्या पाहिजे पहा, 20 मीटरच्या साईड असल्या पाहिजे. सो दॅट या वायरचा रेक्टँगल जर का बनवला तुम्ही तर एरिया मॅक्सिमम पाहिजे असेल तर सर्व साईड 20 असायला हव्या. ओके, तर पाहिलं आता क्वेश्चन नंबर 13 करतोय आपण. क्वेश्चन वाचून गेला आधी तुम्ही, काय मेन्शन केलं आहे पहा क्वेश्चन मध्ये, अ बॉल इज थ्रोन इन एअर. एक बॉल जस्ट थ्रो केलेला आहे आपण एअरमध्ये. इट्स हाईट ॲट एनी टाइम टी. त्याचा जो हाईट आहे ना ॲट एनी टाइम टी इट इज गिवन बाय 3 + 14t - 5t². तर हाईट हा एक फंक्शन आहे. हाईट हा एक फंक्शन आहे, म्हणजे बॉल असा अपवर्ड जस्ट थ्रो केला, मग काय होतं रे, बॉल वरती जातो परत खालती येतो. ओके, बॉल वरती जाऊन परत खालती येईल फॉर एक्झाम्पल. तर त्या बॉलची जी हाईट आहे ना एका कोणत्या तरी रेफरन्स पासून, तर त्या हाईटचा फॉर्म्युला त्यांनी दिलाय, म्हणजे हाईटचा फंक्शन दिला ऍक्च्युअली. ठीक आहे, चलो पुढे काय बोलतात ते, फाइंड मॅक्सिमम हाईट इट कॅन रीच. तो मॅक्सिमम किती हाईट जाऊ शकतो
हे आपल्याला ते विचारतात. म्हणजे आपल्याला h ची मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायची. वी नीड टू फाइंड मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ h ची आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू इथे फाइंड करायची आहे. आणि आपल्याला माहिती आहे कोणत्या पण फंक्शनचा मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आधी 0 असला पाहिजे. सो डेरिव्हेटिव्ह करतो मी dh बाय dt. पहा तुम्हाला हे समजलं पाहिजे की डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस आपण करतोय तर तो डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कोणता व्हेरिएबल करतोय. तुम्ही हे पहा, असा विचार करायचा, पहा हाईट चेंज होते, पण काय चेंज झाल्यानंतर हाईट चेंज होते, तर टाइम चेंज झाल्यानंतर हाईट चेंज होते. सो हाईट इज बेसिकली फंक्शन. हाईट हा फंक्शन आहे. कशामधला फंक्शन आहे? टीच्या फॉर्म मधला फंक्शन आहे. सो टी इज अ व्हेरिएबल हियर. ओके, तर मी काय करतोय पहा, आय एम डिफरन्शिएटिंग हाईट विथ रिस्पेक्ट टू टी. That should be equal to, पहा 3 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस साइन 14 ॲज इट इज, टीचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 5 ॲज इट इज, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो पहा 2t. करेक्ट. आता आपल्याला माहिती एक गोष्ट, हाईटचा मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायचं. ओके, पण आपल्याला असं माहिती की मॅक्सिमम आणि मॅक्सिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह 0 करायचा. ओके, तर पहा हा जो काही dh बाय dt मी त्याला डायरेक्टली 0 करतो. किती बनतं हे? 14 मायनस 10t असा काहीतरी बनतोय तो. म्हणजे टाइमचा व्हॅल्यू काय बनतं माहिती का? टाइमचा व्हॅल्यू काय बनतं माहिती का? 14 बाय 10 बनतं. आय गेस 14 डिवाइड बाय 10 बनतो. टाइमचा व्हॅल्यू बनतो 14 बाय 10. करेक्ट आहे. सो ॲट टाइम 14 बाय 10 टाइमचा व्हॅल्यू 14 बाय 10 झाला तर फंक्शन एक तर मॅक्सिमम बनतं किंवा मिनिमम बनतं. कारण की आपल्याला हे माहिती आहे. ओके, फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम डेरिव्हेटिव्ह 0, बरोबर. डेरिव्हेटिव्ह 0 असतो फंक्शनचा. म्हणजे फंक्शन एकतर मॅक्सिमम व्हॅल्यू देत असतो किंवा फंक्शन काय देत असतो? मिनिमम व्हॅल्यू देत असतो. आता परत तेच कन्फ्युजन आपल्याला की टी इज इक्वल टू 14 बाय 10 ला मॅक्सिमम असेल फंक्शन की मिनिमम असेल. मग त्याच्यासाठी सोल्युशन आहे ना आपल्याकडे, डबल डेरिव्हेटिव्ह करू शकतो आपण. तर पहा याचा परत एक वेळेस डेरिव्हेटिव्ह करा. dh बाय dt चा डेरिव्हेटिव्ह d2h बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू, पहा 14 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि हा -10 आहे, इथे -10 आहे आणि टीचा डेरिव्हेटिव्ह 1च असणार आहे असं. पण म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह कसा आहे रे? निगेटिव्ह आहे ना. डबल डेरिव्हेटिव्ह कसा आहे? 0 पेक्षा कमी आहे, निगेटिव्ह आहे. सो ॲज डबल डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह, फंक्शन शुड बी मॅक्सिममसाठी डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो, बरोबर. सो म्हणून ना इथे असं लिहितोय पहा d2h बाय dt स्क्वेअर इज ऍक्च्युअली निगेटिव्ह. देअरफॉर फंक्शन म्हणजे हाईट, फंक्शन कोण आहे? हाईट. Therefore, height is maximum at t is equal to 14 by 10. So t च्या जागी 14 by 10 टाकला ना तुम्ही तर हाईटचा मॅक्सिमम व्हॅल्यू मिळेल. मग पहा थोडंसं व्यवस्थित की क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे. क्वेश्चन मध्ये असं विचारतात ते, फाइंड मॅक्सिमम हाईट इट कॅन रीच. म्हणजे कधी रीच होते ते नाही विचारतात आपल्याला, मॅक्सिमम हाईटची व्हॅल्यूज विचारतात. म्हणजे मॅक्सिमम हाईटची व्हॅल्यू विचारतात. म्हणजे आपलं आता पहा बरं, असं करू शकतो आम्ही याला. मॅक्सिमम हाईट 14 बाय 10 या टाइम वरती येतो. म्हणजे इथे असं लिहितोय पहा, h max मॅक्सिमम हाईट इज इक्वल टू 3 प्लस 14 काय रे? 14 बाय 10 मायनस 5. पहा हाच फंक्शन आहे 5. टी स्क्वेअर म्हणजे काय रे? 14 बाय 10 चा स्क्वेअर करायला लागेल आपल्याला तिथे, बरोबर. सो हा मॅक्सिमम हाईटचा व्हॅल्यू असेल. पहा तुम्हाला फक्त हे कॅल्क्युलेशन करायचं, बेसिक कॅल्क्युलेशन, फार काही डिफिकल्ट नाहीये. तर हा वाला कॅल्क्युलेशन तुम्ही परफॉर्म करून घ्याल आणि आन्सर मॅच करा. ओके, आता नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 14 करतोय आता आपण. क्वेश्चन नंबर 14, क्वेश्चन 14 मध्ये पहा काय, फाइंड लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टेंगल. ओके, फाइंड लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टेंगल that can be inscribed in a semicircle of radius 1 म्हणे. ठीक आहे. So that two vertices lies on diameter. काय बोलतात पहा आता, एक सेमी सर्कल आहे म्हणे. तर सेमी सर्कलचा जो रेडियस बोलतात ना रे, ते सेमी सर्कलचा जो काही रेडियस त्यांनी मेन्शन केलेला आहे दॅट इज 1 मीटर. ओके, सेमी सर्कलचा जो काही रेडियस आहे दॅट रेडियस इज ऍक्च्युअली 1 मीटर. आता मी काय करतोय माहिती का, मी रेडियसला 1 एकदम फायनली लास्ट स्टेपमध्ये ठेवणार आहे. कारण की क्वेश्चन एक्झाममध्ये असं पण होऊ शकतं की 1च्या जागी फॉर एक्झाम्पल 4 टाकला तर मी कशासाठी सिम्प्लिफाय करेन, तर मी r साठी सिम्प्लिफाय करेन. आणि एंडला आपण, आपल्याला माहितीच आहे ना रेडियसचा व्हॅल्यू 1 आहे, सो एंडला आपण तो सबस्टिट्यूट करूया.
मी क्वेश्चन परत एक वेळेस वाचून घेतोय पहा. क्वेश्चन मध्ये असं मेन्शन केलेलं आहे, फाइंड लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल. लार्जेस्ट साइज याचा अर्थ समजतो का? मॅक्सिमाइज करायचं आपल्याला रेक्टँगलला. लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल म्हणजे रेक्टँगलचा एरिया मॅक्सिमम असला पाहिजे. ठीक आहे. सो फाइंड लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल. म्हणे या सेमी सर्कल मध्ये एक रेक्टँगल इन्स्क्राइब करायचा आहे, पण लार्जेस्ट साइज वाला रेक्टँगल इन्स्क्राइब करायचा आहे. ओके, पहा नीट. असा एक रेक्टँगल मी इथे इन्स्क्राइब करतोय आणि त्यांनी कंडिशन पण अशी दिली आहे पहा की रेक्टँगलचे 2 व्हर्टायसेस ना या डायमीटर वरती असले पाहिजे म्हणे. बरोबर आहे. तर पहा ना, रेक्टँगलचे हे 2 व्हर्टायसेस डायमीटर वरती मी केलेले आहेत इथे. आता लार्जेस्ट साइज ऑफ रेक्टँगल करायचं आपल्याला, बरोबर. या सेमी सर्कल मध्येच असलं पाहिजे. पण मग एक तर साईड अशी फिक्स झाली पहा, एक तर साईड फिक्स झाली. मग मी दुसरी साईड काय करणार माहिती का? इथून परपेंडिक्युलर टाकणार, कारण की रेक्टँगल आहेत ना. कुठेपर्यंत? इथे इंटरसेक्ट होईपर्यंत टाकणार, बरोबर. आणि हे बस जॉईन करणार. तर हा लार्जेस्ट साइज वाला रेक्टँगल आहे असं मी ॲझ्युम करतोय. मी असं ॲझ्युम करतोय पहा की हा लार्जेस्ट साइज वाला रेक्टँगल आहे, असं हे माझं ॲझम्पशन आहे. आता इथे आता पॉइंट असा आहे की काय डायमेन्शन असले पाहिजे, काय डायमेन्शन असले पाहिजे, याचे काय डायमेन्शन असले पाहिजे सो दॅट हा रेक्टँगलचा एरिया मॅक्सिमाइज होईल, म्हणजे मॅक्सिमम एरिया असेल. हा आपल्याला फाइंड करायचा आहे. त्यांनी इनपुटमध्ये दिलं आहे की रेडियसची व्हॅल्यू 1 आहे म्हणे. रेडियसची व्हॅल्यू 1 आहे असं त्यांनी इनपुटमध्ये दिलं आहे. ओके. तर आता हा काय डायमेन्शन असला पाहिजे याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर थोडंसं कन्स्ट्रक्शन करतोय पहा मी इथे. काय कन्स्ट्रक्शन करतोय पाहाल. मी बस हा वाला पॉईंट जॉईन करतोय, असा हा वाला पॉईंट जॉईन करतो आणि मी याला रेडियस बोलतोय. किती बोलतोय? रेडियस बोलतोय. नीट पहा, व्हेरिएबल आणखीन आपण इंट्रोड्यूस केलाच नाहीये. आतापर्यंत प्रत्येक सम मध्ये एक काही ना काहीतरी व्हेरिएबल होता, बरं. काही ना काहीतरी एक व्हेरिएबल होता, बरोबर. आणखीन आपण इथे व्हेरिएबल इंट्रोड्यूस नाही केला. तुम्ही बोला हे रेडियस काय सर? अरे रेडियस फिक्स आहे. रेडियसची व्हॅल्यू 1 आहे ना, फिक्स आहे तो रेडियस. रेडियस इज नॉट अ व्हेरिएबल हिअर. आता व्हेरिएबल मी कसा इंट्रोड्यूस करतोय पहा इथे. मी इथे व्हेरिएबल थीटा असा इंट्रोड्यूस करतोय. मी थीटाला व्हेरिएबल चूज करतोय. हा केल्याने, असं केल्याने काय होतं पहा, असं केल्याने काय होतं पहा. जर का मी थीटाला व्हेरिएबल चूज केला, ओके, तर पहा हा आर आहे ना, तर हा डायमेन्शन काय येतो माहिती का? हा डायमेन्शन काय येतो माहिती का? हा आर कॉस थीटा येतो. काय? आर कॉस थीटा. आपल्याला माहिती आहे ना थीटावाला साईड. थीटावाला साईड काय असतो? आर कॉस थीटा. आणि हा जो असेल ना, हा असेल पहा आर साइन थीटा. काय असेल तो? आर साइन थीटा असेल तो. तर एक आर कॉस थीटा झाला, एक आर साइन थीटा झाला. इंटरेस्ट कशामध्ये आहे? एरिया मॅक्सिमाइज करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मग मी इथे असं लिहितो का? फंक्शन. फंक्शन इज ऍक्च्युअली एरिया. फंक्शन ना इथे एरिया हा फंक्शन आहे आपला. आता मग सांगा रे, रेक्टँगलचा एरिया काय असतो माहिती का? लेंथ इंटू ब्रेडथ असतं, बरोबर. तर ठीक आहे, रेक्टँगलचा लेंथ किती माहिती का? आर कॉस थीटा प्लस आर कॉस थीटा हा रेक्टँगलचा लेंथ आहे. पहा ना, आर कॉस थीटा प्लस आर कॉस थीटा हा रेक्टँगलचा लेंथ आहे. दॅट इज 2 आर कॉस थीटा. ओके. इंटू हे सांगा ब्रेड किती असेल पहा? आर साइन थीटा. ओके, आर साइन थीटा हा रेक्टँगलचा बेसिकली ब्रेडथ असेल. करेक्ट आहे. दॅट मीन्स एरिया ऑफ दिस रेक्टँगल इज ऍक्च्युअली 2 पार आर इंटू आर, आर स्क्वेअर करतो मी डायरेक्टली. आणि थोडंसं नीट पहा, 2 साइन थीटा कॉस थीटा, 2 साइन थीटा कॉस थीटा इज ऍक्च्युअली साइन 2 थीटा. किती येतो? साइन 2 थीटा आहे तो. आता ऍक्च्युअल मध्ये डेरिव्हेटिव्ह करण्याची गरज नाही बरं. खरं तर एक कॉमन सेन्सने पण तुम्हाला समजून जातं की थीटाची व्हॅल्यू 45 असायला हवी. मी हा वाला पर्टिक्युलर सम डेरिव्हेटिव्हचा यूज करून नाही करत. ओके, मी काय बोलतोय माहिती का? जर का तुम्हाला या रेक्टँगलचा एरिया मॅक्सिमाइज करायचं असेल, म्हणजे मॅक्सिमम एरिया पाहिजे असेल ना तुम्हाला, तर पहा आर ची व्हॅल्यू फिक्स आहे. आर ची व्हॅल्यू फिक्स आहे. आरला आपण काहीच नाही करू शकत. तर जे काही चेंज आहे तुम्ही याच्यात करू शकता, कारण की थीटा तुमचा व्हेरिएबल आहे. थीटा तुमचा व्हेरिएबल आहे. म्हणजे पुढे जाऊन समजा तुम्ही जर का असा रेक्टँगल कन्सिडर केला असता, जस्ट मोमेंट, ठीक आहे. पुढे जाऊन समजा जर का तुम्ही असं रेक्टँगल कन्सिडर केला असता, म्हणजे तुम्ही आर ची व्हॅल्यू चेंज केली, ऍक्च्युअली आर ची व्हॅल्यू वाढवली, बरोबर ना.
म्हणजे जर का कोणाला असं वाटत असेल अरे असा रेक्टँगल केल्याने एरिया मॅक्सिमाइज होतो, बरोबर ना, तर मग आरची व्हॅल्यू म्हणजे हे पहा थीटा, सॉरी आरची नाही, थीटाची व्हॅल्यू चेंज करतोय आपण, सॉरी थीटाची व्हॅल्यू चेंज करतोय. पहा ना इथे थीटा काय असतो रे एक्झॅक्टली, या पॉईंटपासून सेंटरला जॉईन केलं तर याला मी थीटा असं कन्सिडर केलं होतं की नाही. म्हणजे माझ्याकडे प्रोव्हिजन आहे की मी त्या थीटाला चेंज करू शकतो, म्हणजे मी त्या थीटाला व्हेरिएबल असं ट्रीट करतोय, थीटाला मी व्हेरिएबल असं ट्रीट करतोय, बरोबर. तर आता पहा एरिया मॅक्सिमाइज करायचा आहे, मॅक्सिमम पाहिजे, आर स्क्वेअर तर फिक्स आहे, काहीच नाही करू शकत, म्हणजे साइन टू थीटाची व्हॅल्यू मॅक्सिमम पाहिजे. आणि आपल्याला माहिती की साइनची मॅक्सिमम व्हॅल्यू ही 1 असते, 1. साइनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते 1, आणि ती व्हॅल्यू कुठे ऑकर होत असते, ती व्हॅल्यू 90 डिग्रीला ऑकर होत असते. साइन 91 असतो ना, बरोबर ना, साइन 90ची व्हॅल्यू 1 असते ना, साइनची व्हॅल्यू मॅक्सिमम 1च असते, 1 पेक्षा जास्त होऊच नाही शकत, म्हणजे हा जास्तीत जास्त 1च होऊ शकतो. आणि तो 1 केव्हा होऊ शकतो, जेव्हा आतमधला अँगल 90 डिग्री येईल तेव्हा, पण आतमध्ये तर 2 थीटा आहे, बरोबर. सो 2 थीटा शुड बी इक्वल टू 90 डिग्री असं असायला हवं. दॅट मीन्स थीटाची व्हॅल्यू ना 45 डिग्री असायला हवी. किती असायला हवी, 45 डिग्री असायला हवी थीटाची व्हॅल्यू. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला हे असं सजेस्ट करतायत इथे की थीटा 45 टाकला ना, थीटा जर का तुम्ही 45 डिग्री टाकला ना तर एरिया मॅक्सिमाइज होऊन जाईल. तर झालं, सोल्युशन आलं आपल्याला. मग सांगा रे थीटा 45 म्हणजे ही साईड किती माहिती का, 45 टाका इथे, साइन 45 1/√2 असतो की नाही, म्हणजे r/√2, ही साईड r/√2. ओके, इथे पण 45 टाका, cos 45 इज अगेन 1/√2, म्हणजे हा पण तर r/√2 झाला ना, r/√2 प्लस r/√2. नीट पाहा, हा r/√2 आहे, हा पण परत r/√2. म्हणजे रेक्टँगलचा डायमेन्शन काय असलं पाहिजे तुम्हाला समजलं असेल आता. r/√2 प्लस r/√2 इज ऍक्च्युअली 2r/√2. हा जो ओव्हरऑल डायमेन्शन आहे हा 2r/√2 आहे, म्हणजे √2r बनेल तो, बरोबर ना. r/√2 प्लस r/√2 कराल तर 2r/√2 बनेल, आणि हा 2 ला मी √2 लिहिलं तर एक √2 कॅन्सल, √2 इंटू r असा बनेल. आणि दुसरा डायमेन्शन r/√2 असेल. आणि मग रेक्टँगलचा एरिया काय बनेल रे, पहा आता. अदरवाईज तुम्ही इथून पण पाहू शकता, मॅक्सिमम एरिया मॅक्सिमम करायचं असेल तर साइन थिटाला 1 करायला लागेल ना, आणि तो 1 होऊ शकतो 90 डिग्री आतमध्ये बनेल तर. 90 कधी बनेल, थीटा 45 बनेल तर, म्हणजे हा 1 झाला असं समजा तुम्ही, बरोबर. मग मॅक्सिमम एरिया काय बनला, आर स्क्वेअर बनला. सो मॅक्सिमम एरिया इज आर स्क्वेअर. ओके, इथे लिहितोय एरिया, मॅक्सिमम एरिया. अदरवाईज तुम्ही असं करा, एक काम करा, √2r मॅक्सिमम एरिया म्हणजे हा साईड इंटू हा साईड ना, √2r म्हणजे हा साईड इंटू हा साईड किती आहे रे, r/√2 आहे, r/√2 आहे, √2 कॅन्सल, r इंटू r ला आर स्क्वेअर कराल ना. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ मॅक्सिमम एरिया. पण जर का कुणाला अशी इच्छा असेल की डेरिव्हेटिव्ह यूज करूनच करायचं असेल, बरोबर, डेरिव्हेटिव्ह यूज करूनच करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता. पहा काय करू शकता तुम्ही, पहा हा आपला एरिया आला, बरं, हा काय आला, एरिया आला. आता तुम्ही बोलाल मॅक्सिमम आणि मिनिमम साठी एरियाचा डेरिव्हेटिव्ह 0 असायला हवा. मॅक्सिमम आणि मिनिमम साठी एरियाचा डेरिव्हेटिव्ह 0 असायला हवा, पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा करणार, कारण की व्हेरिएबल इथे थीटा आहे, बरोबर. सो आर स्क्वेअर तर कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस थीटा, बरोबर, इंटू हा डमी थीटा आहे, 2 थीटा आहे ना, तो थीटा तर नव्हता, 2 थीटा होता, म्हणून 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह 2 नी मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला. दॅट मीन्स dA/d थीटा, मी थोडंसं आता कॅल्क्युलेशन इथे करतोय, बरं. दॅट मीन्स dA/d थीटा हा किती बनतोय माहिती का, 2r² cos 2 थीटा असा बनतोय. ठीक आहे, चलो पहा आता आपल्याला माहिती मॅक्सिमम किंवा मिनिमम साठी तो डेरिव्हेटिव्ह, हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किती असायला हवा, 0 असायला हवा. मग तुम्ही चेक करा की हा 0 केव्हा बनतो, हा 0 केव्हा बनतो. cos 90 0 असतो बहुतेक, cos 90 हा 0 असतो, बरं. 2r² तर इथे येऊन 0 होतो, म्हणजे cos 2 थीटा हा 0 बनायला हवा, म्हणजेच 2 थीटा हा 90 डिग्री बनायला हवा, म्हणजे थीटा 45 डिग्री बनायला हवा. म्हणजे डेरिव्हेटिव्ह यूज करून पण तो 45 डिग्रीच आपल्याला सजेस्ट करतो अँगल. तुम्हाला परत असा डाऊट येईल, अरे 45 डिग्रीला मॅक्सिमम असेल की मिनिमम, मग डबल डेरिव्हेटिव्ह करा ना. हा सिंगल डेरिव्हेटिव्ह होता, तो सिंगल डेरिव्हेटिव्ह होता, त्याचा परत डेरिव्हेटिव्ह करा. पहा आता त्याचा परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे d²a/d², बरोबर. हे पहा 2r² तर कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. cos 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन 2 थीटा, पण इंटू 2 करायला लागेल, कारण की डमी थीटा आहे तो. 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह इंटू 2. पहा बरं, डबल डेरिव्हेटिव्ह कसा आला, निगेटिव्ह. डबल डेरिव्हेटिव्ह कसा आला, निगेटिव्ह. ओके, सो डबल डेरिव्हेटिव्ह जर का निगेटिव्ह येत असेल, बरोबर, तर मी असं क्लिअरली सांगू शकतो
की डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे त्या व्हॅल्यूला 45 डिग्रीच्या व्हॅल्यूला थिटा कसा असला सॉरी फंक्शन कसा असला पाहिजे, मॅक्सिमम असला पाहिजे. कसं असलं पाहिजे, मॅक्सिमम. ओके, सो आपण हे रेक्टँगलचा मॅक्सिमम एरिया इथे असा फाइंड केलेला आहे. तर जो काही आपण आता डबल डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आहे ना, तर डबल डेरिव्हेटिव्ह हे थिटा इज इक्वल टू 45 ला फाइंड करायचं असतं बरं. म्हणजे इथे 45 टाकायचं असतो ॲक्च्युली. म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ॲट थिटा इज इक्वल टू 45 ॲट थिटा इज इक्वल टू 45 डिग्री असं मेन्शन करायचं असतं आपल्याला. मी जस्ट ते 45 नव्हतं लिहिलं कारण की क्लिअरली होतं की हे मायनस साईनला म्हणजे पूर्णपणे मायनसच येऊन जाणार. पण तुम्ही 45 टाका. 45 इंटू 2 90, साइन 90 इज 1, मायनस 1 नाही, मायनस 1 इंटू एनिथिंग करा, मायनसच बनेल तो. सो डबल डेरिव्हेटिव्ह हा निगेटिव्हच बनतोय, बरोबर. सो मॅक्सिमाइज एरिया करायचा असेल, दिस अँगल शुड बी 45 डिग्रीज आणि आपण मॅक्सिमम एरिया ऑलरेडी फाइंड केला इथे. तर क्वेश्चन नंबर 15 पाहाल रे आता. क्वेश्चन नंबर 15 मध्ये काय आहे, अन ओपन सिलेंड्रिकल टँक हुज बेस इज अ सर्कल. एक सिलेंड्रिकल टँक आहे ज्याचा बेस सर्क्युलर आहे. ओके, पण तो ओपन आहे बरं, म्हणजे आतमध्ये आपण असं इथे काहीतरी टाकू शकतो लिक्विड वगैरे. ठीक आहे, चलो पुढे काय बोलतायत ते, तर तो कन्स्ट्रक्ट केला आहे म्हणे बाय युझिंग मेटल शीट. एक मेटल शीट यूज करून हा ओपन सिलेंड्रिकल टँक बनवला गेला आहे. आणि ते पुढे असं मेन्शन करतायत की तो जो सिलेंड्रिकल टँक आहे ना, तर त्या सिलेंड्रिकल टँकचा व्हॉल्यूम हा पाय ए क्यूब आहे, वेर ए इज अ कॉन्स्टंट. हा ए जो येणार आहे हा कॉन्स्टंट ॲक्च्युली. ओके, इतका व्हॉल्यूम त्याचा असला पाहिजे असा सिलेंड्रिकल टँक बनवा, ओपन सिलेंड्रिकल टँक बनवा. काय यूज करून, एक मेटल शीट यूज करा आणि हे असं बनवा. ठीक आहे, आता पुढे काय बोलतात पहा, फाइंड डायमेन्शन्स सो दॅट शीट रिक्वायर्ड इज मिनिमम. आपल्याला टँकचं डायमेन्शन फाइंड करायचं आहे, सो दॅट शीट रिक्वायर्ड इट शुड बी मिनिमम. ओके, पहा याला मी आर कन्सिडर करतोय आणि मी याला एच कन्सिडर करतोय काय आपण एक्झॅक्टली, तर एक शीट आहे फॉर एक्झाम्पल, अशी एक प्लेन शीट आहे. आता या प्लेन शीटला ज्यावेळेस मी ओके असं राऊंड करेल, तर पहा बरं हा सिलेंडरच बनेल की नाही, सिलेंडरच बनेल ना हा असा, बरं. या सिलेंडरला प्लस इथे क्लोज पण करायचं आहे बरं. हे क्लोज करण्यासाठी पण मला इथे मटेरियल फिल करायला लागेल, म्हणजे तो मेटल शीट जो आहे ना तो कट करून इथे असं लावायला लागेल. पण टॉपवरती काहीच नाही लावायचं. टॉपवरती काही लावायचं आहे का, नाही, ओपन ठेवायचं आहे. तर असा जो काही टँक बनतोय त्याचा टँकचा व्हॉल्यूम पाय ए क्यूब असला पाहिजे. हे कन्स्ट्रेंट आहे, म्हणजे माझं रिक्वायरमेंट आहे की मला इतक्या व्हॉल्यूमचा हा टँक पाहिजे, तर कोणीतरी मला बनवून द्या. पण जो बनवणारा असतो ना तो काय विचार करतो रे, याची रिक्वायरमेंट तर ही व्हॉल्यूम सॅटिस्फाय झाली पाहिजे, बरोबर आहे. मग आता काय डायमेन्शन चूज करू, याचा काय डायमेन्शन चूज करू, सो दॅट आपल्याला जो मेटल शीट लागणार आहे ना, ज्या मेटल शीटने आता आपण बनवलं होतं ना, की तो कमीत कमी लागेल. पहा म्हणजे असं पण होऊ शकतं की एखाद्याने असा बनवेल टँक, समजतं का तुम्हाला, हे एखादा टँक असा बनवेल म्हणजे असा थोडासा मोठा बनवला त्याने, मग हाईटला कमी असणार, डेफिनेटली हाईटला कमीच असणार ना तो. आणि एकाने काय केलं पहा, असं थोडंसं छोटा बनवलं पण हाईटला मग जास्त असणार. पण दोघांची व्हॉल्यूमची कॅपॅसिटी सेम आहे बरं, दोघांमध्ये सेम पाणी बसतं, व्हॉल्यूम इज पाय क्यूब. तर मग कोणता चांगला हे आपल्याला फाइंड करायचं आहे. कोणता चांगला मीन्स काय डायमेन्शन असलं पाहिजे, सो दॅट कमीत कमी मटेरियलमध्ये हे सर्व व्यवस्थित बनून जाईल, म्हणजे बनवणाऱ्याचा खर्च कमी असेल. ओके, प्रॉफिटेबिलिटी जास्त असेल. तर मग मी काय विचार करतोय पहा, मी याला आर बोलतो. मी काय बोलतो, मी असं विचार करतोय, अरे चलो आर रेडियसचा आपण तो टँक बनवू सिलेंड्रिकल. ठीक आहे, आर रेडियसचा बनवला, ओके. मग हाईट किती घ्यायची, मी बोलतो हाईट एच घ्यायची. पण मग नंतर असं आपल्याला क्लिक झालं, अरे इथे दोन व्हेरिएबल नको आहेत, एकच व्हेरिएबल पाहिजे असतो आपल्याला, नाही का. इथे आर आणि एच असे दोन वेगवेगळे व्हेरिएबल येतात. व्हेरिएबल तर एक असला पाहिजे. आतापर्यंत आपण सम केले सर्व ठिकाणी एकच व्हेरिएबल आहे ना. एक व्हेरिएबल असेल तर लवकर सिम्प्लिफाय होईल व्यवस्थित, बरोबर. मग आता तुम्ही विचार करा की मी याचा यूज करतोय. सिलेंडरचा व्हॉल्यूम म्हणजे पाय आर स्क्वेअर एच असतो. सिलेंडरचा व्हॉल्यूम म्हणजे पाय आर स्क्वेअर एच. आणि जो हा व्हॉल्यूम आहे ना सिलेंडरचा, तर तो पाय ए क्यूब आहे असं ते म्हणतात. पाय आणि पाय कॅन्सल, पाय आणि पाय कॅन्सल. एच ची व्हॅल्यू बनते ए क्यूब बाय आर स्क्वेअर. व्हॅल्यू ऑफ एच बिकम्स ए क्यूब, एच ची व्हॅल्यू ए क्यूब बाय आर स्क्वेअर बनतो.
म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल इथे की व्हेरिएबल फक्त एकच आहे, कोणता? आर. कारण की जो दुसरा व्हेरिएबल होता हाईट, तो पण आरच्या फॉर्मॅटमध्येच आलाय. आता मग काही जण असतील त्यांना वाटत असेल ए पण व्हेरिएबल आहे का सर? ए व्हेरिएबल नाही यार, ए फिक्स आहे. कारण की जर का कोणी मला सांगितलं की पाय ए क्यूब असा व्हॉल्यूम असलेला सिलेंडर बनवायचा आहे, म्हणजे मला क्लिअर आहे की ए हे कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे. कोणीतरी मला सांगेल ना इतके इतके व्हॉल्यूमचा सिलेंडर बनवायचा, म्हणजे ए हा नोन आहे असं मी ट्रीट करेल त्याला. सो आता पहा रे, आता आपला इंटरेस्ट कशामध्ये पाहाला? इंटरेस्ट आपला कशामध्ये की कमीत कमी मटेरियल मध्ये बनलं पाहिजे. कमीत कमी मटेरियल म्हणजे काय? सरफेस एरिया. पहा, हा जो काही शीट आहे, हा जो काही प्लेन शीट आहे, कमीत कमी शीट लागली पाहिजे म्हणजे काय? कमीत कमी एरिया असला पाहिजे. जितका कमी एरिया तितका कमी मटेरियल लागेल आपल्याला. आपण एक काम करूया, आपण इथे एरियाचा फॉर्म्युला लिहूया. इथे लिहितोय पहा, सरफेस एरिया, रिक्वायर्ड सरफेस एरिया, रिक्वायर्ड सरफेस एरिया. आता किती सरफेस एरिया रिक्वायर्ड आहे त्या प्लेन शीटचा हे आपण इथे फाइंड करूया. मग तुम्ही पाहाल, तो जो आपण सिलेंडर बनवलाय, बेस तर आहे की नाही त्याला, मग बेसचा एरिया काय असतो रे? पाय आर स्क्वेअर. करेक्ट आहे. प्लस 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 कर्व्ड सरफेस एरिया पण आपल्याला कन्सिडर करायला लागेल. कारण की जो आपण सिलेंडर असा बनवला होता आत्ता, ओके, जो काही आपण हा असा सिलेंडर बनवलाय, तर हा सरफेस एरिया पण कन्सिडर करायला लागेल ना आपल्याला, कारण की इथे पण तो मटेरियल गेलाच आहे ना. आणि आपल्याला माहिती कर्व्ड सरफेस एरिया काय असतो? 2 पाय आर एच. 2 पाय आर इंटू एच. दिस इज कर्व्ड सरफेस एरिया. टॉप सरफेसचा एरिया नाही आहे बरं, कारण की तो ओपन आहे. तर हा आहे एरिया. पण आपल्याला एरिया कसा पाहिजे? आपल्याला एरिया पाहिजे मिनिमम एरियाचं रिक्वायरमेंट आहे, कारण की कमीत कमी पैशात बनवायचं ना ते आपल्याला. आता मग याच्यामध्ये पहा तुम्ही, हा एरिया इथे असं लिहितोय मी, एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर एचच्या जागी मी ए क्यूब बाय आर स्क्वेअर. काय? ए क्यूब बाय आर स्क्वेअर असं ठेवणार आहे तिथे. ओके, आर आणि हा स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे एरिया काय बनतो माहिती का? एरिया काय बनतो पहा, पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय ए क्यूब डिवाइड बाय आर, हा एरिया असा बनतोय. आता तुम्ही बोलणार आता याच्या पुढे काय करणार आपण? एरियाचा फॉर्म्युला बनला की नाही? एरिया बनल्यानंतर आपल्याला मिनिमम एरिया फाइंड करायचा आहे. आणि आपल्याला तर माहिती, मिनिमम आणि मॅक्सिमम साठी एरियाचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ज्याचा मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड करायचं त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असला पाहिजे? 0 असला पाहिजे. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह आता मी इक्वल टू 0 करणार फक्त. तर पाहाल, आता याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला इक्वल टू 0 करायचा आहे बरं. तर आता मी काय करतोय, हा वाला पार्ट थोडंसं रब करतो. तर याचा डेरिव्हेटिव्ह करतोय मी इथे. एरियाचा डेरिव्हेटिव्ह डीए बाय डी आर. पहा, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल करायला लागतं आणि इथे व्हेरिएबल आहे आर. सो एरिया डेरिव्हेटिव्ह इज डीए बाय डी आर. पाय ॲज इट इज आर स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2r प्लस पहा रे 2 पाय ए क्यूब ॲज इट इज 1 बाय आर डेरिव्हेटिव्ह इज मायनस 1 बाय आर स्क्वेअर असा असतो की नाही? बरोबर. आणि आपल्याला माहिती मॅक्सिमम आणि मिनिमम साठी हा डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. सो डायरेक्टली मी इक्वल टू 0 करतो इथे. सो हा बनेल 2 पाय आर, पाय मायनस साइन इथे, 2 पाय ए क्यूब बाय आर स्क्वेअर हा असा बनतो इथे. इथे मल्टिप्लाय पहा, 0 इज इक्वल टू 2 पाय आर इंटू आर स्क्वेअर इज आर क्यूब मायनस 2 पाय ए क्यूब डिवाइड बाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर इथे जाऊन मल्टिप्लाय झाला की 0 बनणार आहे असा बनतो. म्हणजे 2 पाय आर क्यूब it should be equal to 2 pi a cube. 2 pi a cube. 2 pi कॅन्सल आहे. r क्यूब म्हणजे a क्यूब आहे, म्हणजे r इज इक्वल टू a. r इज इक्वल टू काय आहे? a आहे. म्हणजे r इज इक्वल टू a ला आपल्याला ते सोल्युशन देतात. r इज इक्वल टू a ला, ओके, म्हणजे बेसचा रेडियस a असला पाहिजे आणि हाईट किती असली पाहिजे? टाका बरं, a टाका बरं, r च्या जागी a टाका बरं. a क्यूब बाय a स्क्वेअर म्हणजे a बनेल ना. अरे म्हणजे हाईट पण a, बेस पण a आणि हाईट पण a असं असेल तर कमीत कमी मटेरियल मध्ये हा टँक बनेल. हवं तर तुम्ही हे क्रॉस चेक करा की आर इज इक्वल टू ए ला तो मिनिममच असेल. कसा करायचा माहिती ना? डबल डेरिव्हेटिव्ह करायचा. डबल डेरिव्हेटिव्ह कसा आला पाहिजे? पॉझिटिव्ह आला पाहिजे. तर या संबंधी मी तुमच्यावरती सोडतोय हे की याचा प्रत्येक वेळेस डेरिव्हेटिव्ह करून पहा तुम्ही आणि त्याच्यामध्ये ए टाकायचा, आरच्या जागी ए टाकायचा, तो डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पॉझिटिव्ह येईल. म्हणजे तिथून आपल्याला हे क्लिअर होईल की आर इज इक्वल टू ए ला फंक्शन इज मिनिमम, म्हणजे मटेरियल किंवा एरिया मिनिमम असेल.
बरोबर. आपल्याला तो मिनिमम एरिया विचारला नाहीये क्वेश्चनमध्ये. आपल्याला क्वेश्चनमध्ये इतकंच बोलतात की सोल्युशन द्या. सोल्युशन द्या म्हणजे डायमेन्शन द्या सो दॅट मिनिमम एरिया असेल. तर डायमेन्शन आलं आपल्याला आर इज इक्वल टू ए. आरच्या जागी ए टाका इथे, म्हणजे ए क्यूब बाय ए स्क्वेअर म्हणजे काय बनेल, ए बनेल. म्हणजे हाईट पण ए, रेडियस पण ए, असं डायमेन्शन असेल तर कमीत कमी पैशात तो बनेल. क्वेश्चन नंबर 16 करतोय पहा. काय दिलं पहा क्वेश्चन नंबर 16 मध्ये, ट्रायंगल दिला. पेरिमीटर ऑफ दिस ट्रायंगल इज 10 सेंटीमीटर. ट्रायंगलच्या मी साईडला ए, बी आणि सी असं कन्सिडर करतोय आणि या ट्रायंगलचा जो पेरिमीटर येणार आहे दॅट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर हे गिव्हन आहे. पेरिमीटर ऑफ दिस ट्रायंगल इज 10 सेंटीमीटर. यापुढे ते काय बोलतात पहा, इफ वन ऑफ द साइड इज 4 सेंटीमीटर. ठीक आहे, चलो मग मी काय करतोय, यातला कोणता तरी एक साइड किती, मी 4 सेंटीमीटर कन्सिडर करतोय. कोणताही एक साइड कन्सिडर करून टाकाल तुम्ही. सो मी या साईडला 4 सेंटीमीटर असं कन्सिडर करतोय. म्हणजे मी सीच्या जागी 4 सबस्टिट्यूट करेन तर बनेल काय माहिती का रे, ए प्लस बी हा 6 बनेल. बरोबर. आता या साईडला मी ए बोललो, या साईडला मी बी बोललो. तर आता मी काय करेन पहा, बी ला 6 मायनस ए, बीच्या जागी मी 6 मायनस ए असं सबस्टिट्यूट करू शकतो पुढे जाऊन. कारण की ना रे व्हेरिएबल हे पहा, मॅक्सिमम मिनिमम मध्ये आपण आतापर्यंत व्हेरिएबल एकच मेंटेन केलाय. ए आणि बी असे दोन वेगवेगळे व्हेरिएबल नकोय. बी हा एच्याच फॉर्म मध्ये आहे म्हणजे व्हेरिएबल इथे एकच आहे. बरोबर. तर हे आपण मेंटेन करतोय की व्हेरिएबल एकच असला पाहिजे. थोडंसं सिम्प्लिफाय करायचं जसं मी आता इथे केलेलं आहे. आता पुढे पहा, मी क्वेश्चन रीड करतोय आणखीन. काय दिलं आहे त्यांनी, व्हॉट आर दी अदर 2 साइड्स, बाकी 2 साइड्स काय असल्या पाहिजे सो दॅट एरिया ऑफ दिस ट्रायंगल इज मॅक्सिमम. या ट्रायंगलचा एरिया हा मॅक्सिमम असण्यासाठी बाकी 2 साइड्स काय असल्या पाहिजे हा क्वेश्चन आहे. म्हणजे आपला अल्टिमेटली इंटरेस्ट हा एरियामध्ये, एरियाला मॅक्सिमाइज करण्यामध्ये. म्हणजे मॅक्सिमम एरिया पाहिजे असेल तर या 2 साइडच्या व्हॅल्यूज काय असल्या पाहिजे हा क्वेश्चन आहे आपला. आता मग जर का इंटरेस्ट आपला एरियामध्ये असेल तर एरियाचा फॉर्म्युला लिहिला पाहिजे. आणि आपल्याला माहिती पहा, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे पहा, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. एस स्टँड्स फॉर सेमी पेरिमीटर. आणि आपल्याला माहिती पहा पेरिमीटर किती आहे पहा, पेरिमीटर जो काही आहे तर तो 10 सेंटीमीटर हे ऑलरेडी दिलं त्याने. म्हणजे सेमी पेरिमीटर म्हणजे काय रे, पेरिमीटरचा हाफ असतो सेमी पेरिमीटर, तो किती असेल 5 असेल. बरोबर. सो सेमी पेरिमीटर इज इक्वल टू 5 हे मी तिथे यूज करतोय. म्हणजे मी एरियाचा जो काही फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू आहे, तर ते मी कशी लिहितो पहा, सेमी पेरिमीटरच्या जागी 5 लिहिणार. पहा सेमी पेरिमीटर 5 मायनस ए, ए तर माहित नाही ना आपल्याला, ए इज अ व्हेरिएबल ना हियर. ओके. पहा एस मायनस बीचं व्हॅल्यू काय रे बाबा, बी 6 मायनस ए ना, बी इज 6 मायनस ए. बरोबर. 5 आहे हा, सॉरी 5 आहे. बरोबर. आणि फायनली 5 मायनस सीचा व्हॅल्यू तर 4 आहे, सीचा व्हॅल्यू तर 4 आहे. तर हा एरियाचा फॉर्म्युला बनतोय पहा असा. मग मी काय लिहितो पहा, एरियाला थोडंसं सिम्प्लिफाय करूया आपण याला. 5 ब्रॅकेट 5 मायनस ए ब्रॅकेट पहा 5 मायनस 6 इज ॲक्च्युली -1. मायनस मायनस प्लस ए बनतोय पहा, ए -1 बनतो. आणि 5 मायनस 4 कराल तर तो 1 बनतो. सो जस्ट मेन्शन करत नाही मी तिचा. सो एरियाचा व्हॅल्यू काय बनतोय, जर का मल्टिप्लिकेशन करून घ्याल तुम्ही तर 5 ब्रॅकेट 5 इंटू ए 5 आहे. ओके. 5 इंटू -1 -5 मायनस ए इज मायनस ए स्क्वेअर इयर आणि त्याच्यानंतर मायनस मायनस प्लस ए असा बनतोय तो. तर पहा एरिया फाइंड करतोय बरं आपण. बरोबर. मग आता काय होईल पहा, एरिया इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक काम करतो मी सेपरेटली करतो. हे रूट 5 ला तर बाहेर सेपरेट केलं मी. रूट 5 इंटू रूट पहा ए प्लस 5a दॅट इज इक्वल टू 6a मायनस ऑफ ए स्क्वेअर आणि त्याच्यानंतर फायनली -5 मी असं लिहितोय. तर हा आपला एरिया आहे पहा, हा आपला एरिया आहे. तर एरियाचा जो फंक्शन आहे ना तर तो एच्या फॉर्ममध्ये, स्मॉल एच्या फॉर्ममध्ये. स्मॉल ए काय आहे, एका साईडची व्हॅल्यू आहे. सो स्मॉल ए हा व्हेरिएबल आहे ॲक्च्युली. आता मग जर का मॅक्सिमम एरिया आणि मिनिमम एरियामध्ये जर का कोणी इंटरेस्टेड असेल, म्हणजे मॅक्सिमम आणि मिनिमममध्ये फंक्शनच्या मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यूमध्ये जर का कोणी इंटरेस्टेड असेल तर काय करायचं असतं माहिती ना रे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 करायचं असतं. इथे आपला इंटरेस्ट मॅक्सिमम एरियामध्ये, म्हणजे अशी साईड फाइंड करायची की सो दॅट एरिया मॅक्सिमम असला पाहिजे. बरोबर. तर मी आता डायरेक्टली याला डेरिव्हेटिव्ह करतोय पहा. एरियाचा डेरिव्हेटिव्ह DA बाय DA, एरियाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए व्हेरिएबल करतोय बरं मी. अँड दॅट इज इक्वल टू पहा रे रूट 5 कॉन्स्टंट असल्यामुळे ॲज इट इज याला मी एक्स कन्सिडर करतो. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट एक्स. करेक्ट ना.
आणि इंटू हा डमी एक्स असल्यामुळे त्या डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह करायचा नाही का. 6a चा डेरिव्हेटिव्ह 6 मायनस ऑफ a स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2a आणि या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असे 0च येतो. बरोबर. तर मॅक्सिमम एरियासाठी मॅक्सिमम व्हॅल्यू जर का फाइंड करायची असेल एरियाची तर त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे. कोणत्याही फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यूसाठी तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 असतो. dy बाय dx 0 असतो की ना. सो याला मला 0 ठेवायला लागेल. मग मी इथे लिहितोय परत पहा. फॉर मॅक्सिमम व्हॅल्यू मॅक्सिमम किंवा मिनिमम फॉर मॅक्सिमम व्हॅल्यू याचा व्हॅल्यू 0 असला पाहिजे. अरे याचा व्हॅल्यू काय असला पाहिजे 0. सो 0 शुड बी इक्वल टू √5. पुढे काय रे 6 मायनस 2a जस्ट डिवाइड बाय 2 अंडर रूट ऑफ 6a मायनस a स्क्वेअर मायनस 5. मग होईल काय पहा. मॅक्सिमम व्हॅल्यूसाठी आपण डेरिव्हेटिव्ह 0 बोलला ना. हा इथे जाऊन मल्टिप्लाय होतो 0 बनतो. √5 इथे येऊन डिवाइड होतो 0 बनतो. बरोबर. म्हणजे होईल काय माहिती का. होईल काय तर 6 मायनस 2a इट शुड बी इक्वल टू 0. दॅट मीन्स 2a ची व्हॅल्यू बनते 6 म्हणजे a चा व्हॅल्यू बनतं 3. करेक्ट. तर एरियाचं जर का मॅक्सिमम पाहिजे असेल याचा एरिया जर का मॅक्सिमम पाहिजे असेल बरोबर तर a चा व्हॅल्यू 3 असला पाहिजे. म्हणजे ऑटोमॅटिकली इथे 3 टाकाल तर b चा व्हॅल्यू पण 3च बनेल परत. म्हणजे ट्रायंगल कसा असला पाहिजे माहिती का 3 3 आणि 4. तर एरिया तर तुम्ही फाइंड करूच शकाल आता मॅक्सिमम एरिया. बरोबर ना. काय हा जो काही फॉर्म्युला एरियाचा a ची व्हॅल्यू आली b चा व्हॅल्यू आला जस्ट सबस्टिट्यूट करा तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल. तर पहा इथे मी काय केलं. फॉर मॅक्सिमम व्हॅल्यू मी डायरेक्टली याचा डेरिव्हेटिव्ह 0 बोललाय. a ची व्हॅल्यू 3 आली. पण तुम्हाला पण हे समजत असेल आता की a ची व्हॅल्यू जर का 3 आली म्हणजे आपण a ची व्हॅल्यू 3 कशी काढली डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0 करून काढली ना. म्हणजे a इज इक्वल टू 3 ला एक तर तो मॅक्सिमम असतो नाहीतर तो मिनिमम असतो. बरोबर ना. मग तुम्ही हे क्लिअर करून घ्याल की a इज इक्वल टू 3 ला तो मिनिमम नाहीये. तुम्ही बोलाल असं का सर का मिनिमम का नाहीये. कारण की तुम्ही पहा मिनिमम एरिया ज्यावेळेस त्याला करायचा असतो ना ज्यावेळेस त्याला मिनिमम एरिया करायचा असेल तर ट्रायंगल आयडियली कसा बनला पाहिजे माहिती का. ट्रायंगल कसा बनला पाहिजे पहा सांगतो मी तुम्हाला. इथे जस्ट मार्कर चेंज करतो मी. ट्रायंगल असा बनला पाहिजे एकदम असं गेलं पाहिजे पहा. असा ट्रायंगल बनला पाहिजे सो दॅट एरिया मिनिमम होईल. तुम्ही बोलणार कसं काय पहा ना. एक साइड 4 आहे. पेरिमीटर आपल्याला 10 करायचा आहे. म्हणजे बाकी दोन साइडचा ॲडिशन 6 असला पाहिजे. म्हणजे पहा हा साइड मी असा ड्रॉ करतोय पहा आणि हा साइड असा ड्रॉ करतोय आणि असं ड्रॉ केल्यानंतर असं ड्रॉ केल्यानंतर ओके हा आणि हा 6 बनला पाहिजे. हे आपल्याला फक्त मेंटेन ठेवायचं. मग हे मेंटेन करून कमीत कमी एरिया जर का ड्रॉ करायचा असेल मला ट्रायंगलचा तर मला असा ट्रायंगल ट्राय करायला लागणार. मी एरिया 0 पण बनवू शकतो. कसा पहा नीट पहा एरिया 0 कसा बनेल. जर का ही फर्स्ट साइड आहे सेकंड साइड पण जर का अशीच असेल बरोबर आणि थर्ड साइड अशी असेल पहा फर्स्ट साइड 4 सेंटीमीटर सेकंड साइड 5 सेंटीमीटर आणि थर्ड साइड किती आहे ही 1 सेंटीमीटर. करा बरं ॲडिशन 5 4 1 बनतो की नाही 10 बनतो की नाही. बरोबर. हा ट्रायंगल बनलाय का नाही बनला. म्हणजे काय एरिया 0 म्हणजे गिवन कंडिशन सॅटिस्फाय करून एरिया 0 बनवू शकतो. आता आयडियली प्रॅक्टिकली असं ट्रायंगल याला तर ट्रायंगल नाही बोलणार आपण. मला हे म्हणायचं आहे की एरिया टेंड्स टू 0 म्हणजे ऑलमोस्ट 0 बनवू शकतो. मी काय करेन माहिती का याला एकदम किंचितचं वर घेईन ओके. म्हणजे एरिया एकदम किंचितचा छोटासा बनवेल 0 पेक्षा थोडंसं जास्त बनवेल. मला तर हे दाखवायचं होतं तुम्हाला की मी 0 पर्यंत जाऊ शकतो पण हे स्ट्रेट लाईन बनतं म्हणजे 0 पेक्षा थोडंसं वरती जाऊ शकतो आपण. सो मिनिमम एरिया डेफिनेटली a इज इक्वल टू 3 ला नसणारच आहे. a इज इक्वल टू 3 म्हणजे काय रे पहा ना असा ट्रायंगल बनेल ना आयसोसेलेस ट्रायंगल बनेल ना. हा थोडी ना मिनिमम आहे म्हणजे बाय डिफॉल्ट तो काय असणार आहे मॅक्सिमम असणार आहे. म्हणून मी इथे डबल डेरिव्हेटिव्ह वगैरे जास्त काही करत बसलो नाहीये. ओके. सो a इज इक्वल टू 3 ला एरिया शुड बी मॅक्सिमम हियर. तर पाहिलं आता हा लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. तर काय पहा एक स्क्वेअर बेस असलेला बॉक्स आहे ठीक आहे. पण तो टॉप वरतून ओपन आहे म्हणजे इथून ना तर तो ओपन असला पाहिजे म्हणे. आणि ना या बॉक्सचा सरफेस एरिया 192 सेंटीमीटर स्क्वेअर हे लिमिटेड आहे नाही का. म्हणजे सरफेस एरिया याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही यापेक्षा कमी असू नाही शकत आहे. सो याला आपण लिमिट केलेलं आहे. तर मग सरफेस एरिया 192 सेंटीमीटर स्क्वेअरचाच बनला पाहिजे
इतकाच सरफेस एरिया असला पाहिजे. तर असा बॉक्स बनवा की ज्याचा बेस कसा आहे, स्क्वेअर आहे, टॉप कसा आहे, ओपन आहे. पण कंडिशन ही आहे की या बॉक्सचा जो काही व्हॉल्यूम आहे ना, तर तो व्हॉल्यूम मॅक्सिमम असला पाहिजे. असा बॉक्स बनवा हा आपला क्वेश्चन आहे. असा बॉक्स बनवा म्हणजे काय, अशा बॉक्सचे डायमेन्शन्स द्या. म्हणजे काय माहिती करा, एकदम सिंपल वे मध्ये सांगायचं झालं तर पाहाल, एक सिंपल असा एक बॉक्स आहे. पहा जसं की बेस कसा आहे, या बॉक्सचा बेस हा बेस आहे, बरोबर, हा बेस आहे. ओके, त्या बॉक्सचा बेस स्क्वेअर आहे, बरोबर. आणि बाकीचे जे फेसेस आहेत तर ते मी इथे रिप्रेझेंट केलाय. आणि हा जो काही टॉप आहे ओपन. टॉप कसा आहे पहा, ओपन आहे, बरोबर. हा बेस आहे या बॉक्सचा, हे बाकी अदर फेसेस आहेत आणि याचा टॉप ओपन आहे. तर हा जो काही बॉक्स आहे या बॉक्सचा सरफेस एरिया 192 सेंटीमीटर स्क्वेअर असला पाहिजे. सरफेस एरिया म्हणजे काय, या फेसचा एरिया, या फेसचा एरिया, या फेसचा एरिया, यावाल्या फेसचा एरिया प्लस या बेसचा एरिया, हा तो सरफेस एरिया आहे. आणि सरफेस एरिया हा बेसिकली 192 सेंटीमीटर स्क्वेअर इतका असला पाहिजे. यापुढे आणखीन काय विचारतात ते पहा, की बॉक्सचा असा डायमेन्शन द्या की व्हॉल्यूम मॅक्सिमम असला पाहिजे. व्हॉल्यूम कसा असला पाहिजे, मॅक्सिमम. मग चलो आता कन्सिडरेशन स्टार्ट करूया. पहा स्क्वेअर बेस असल्यामुळे या साईडला जर का मी ए बोलत असेल तर मी या पण साईडला एच बोलेन. म्हणजे हा साईड ए तर हा पण साईड ए, बरोबर ना. स्क्वेअर बेस साईड तर सेम असणार या स्क्वेअर बेसची. ठीक आहे, चलो आता हा डायमेन्शन तुम्ही बोलाल, हा डायमेन्शन काय असेल सर, चलो माहित नाही तर मी त्या डायमेन्शनला एच बोलतो, हाईट बोलतो. काय बोलतो, हाईट. आता हा एक्झॅक्टली हा डायमेन्शन काय माहिती का, या डायग्राम मध्ये पहा हा ए तो वाला डायमेन्शन जो आहे ना, तर तो हा हाईट आहे. पहा हा असा वरती किती आहे बॉक्स, नाही का, तर ते रिप्रेझेंट करतायत ते. आता मग मी काय करतो माहिती का, सरफेस एरिया 192 सेंटीमीटर स्क्वेअर दिला, पण मी विचार करतोय सरफेस एरिया म्हणजे ए इंटू ए स्क्वेअर, म्हणजे खालच्या बेसचा सरफेस एरिया प्लस. आता नीट पाहाल, हा स्क्वेअर बेस आहे, हा ए असतो की नाही, हा ए आहे आणि हा आहे एच, बरोबर. म्हणजे या सरफेसचा एरिया ए एच असेल. काय, ए एच प्लस. परत पहा, तुम्ही बोलाल या साईडच्या सरफेसचा एरिया काय असेल सर, मग अरे स्क्वेअर बेस तर स्क्वेअर आहे ना, म्हणजे हा ए असेल तर हा पण ए असेल, बरोबर. मग हा ए आहे. परत पहा बरं, हे हाईट किती आहे, एच आहे. ही हाईट एच आहे ना, ही हाईट एच आहे. सो या सरफेसचा एरिया पण परत ए एच असेल. सो सिमिलरली या सरफेसचा पण आणि या सरफेसचा पण एरिया ए एचच असणार. अँड ॲडिशन ऑफ ऑल दिस थिंग्स इट शुड बी इक्वल टू 192 सेंटीमीटर स्क्वेअर. हा ॲडिशन 192 सेंटीमीटर स्क्वेअर, कारण की आपण सर्वांचं ॲडिशन केलं, सर्व सर्फेसेसचं ॲडिशन केलं इथे. मग होईल काय पहा, ए स्क्वेअर प्लस इथे जर का पाहाल तर 4AH इज इक्वल टू 192. इथून एच ची व्हॅल्यू फाइंड करणे थोडंसं सोपं आहे. सो 4AH इज इक्वल टू 192 मायनस ए स्क्वेअर लिहितो. म्हणजे एच ची व्हॅल्यू काय माहिती का, 192 मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय 4A. डिवाइड बाय काय, 4A. तर पाहाल हा एचचा व्हॅल्यू बनतोय, म्हणजे याचा व्हॅल्यू बनतोय. आता एचचा व्हॅल्यू कशामध्ये आला रे, ए मध्ये आला. एचचा व्हॅल्यू कशामध्ये आला, ए मध्ये. चलो मी लिहितो इथे, एचचा व्हॅल्यू काय आहे, 192 मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय 192 मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय 4A. दिस इज व्हॅल्यू ऑफ एच हिअर, बरोबर. अल्टिमेट आपला इंटरेस्ट कशामध्ये ते पहा, व्हॉल्यूम शुड बी मॅक्सिमम म्हणतात ना, म्हणजे व्हॉल्यूम मध्ये इंटरेस्ट आहे आपला. म्हणजे व्हॉल्यूम हा फंक्शन ट्रीट करायला लागेल आणि व्हॉल्यूमचा व्हॅल्यू फाइंड करायला लागेल आपल्याला, नाही का. आता विचार करा की व्हॉल्यूम काय असतं. हा जो काही बॉक्स आहे या बॉक्सचा व्हॉल्यूम म्हणजे काय, एरिया ऑफ बेस इनटू हाईट. एरिया ऑफ बेस म्हणजे याचा एरिया, या खालच्या बॅक सरफेसचा एरिया इनटू हाईट करायला लागत असतं, बरोबर ना. सो व्हॉल्यूम इज इक्वल टू काय माहिती का, एरिया ऑफ बेस इज ए स्क्वेअर. पाहिजे तर मी हवं तर असं लिहितो पहा, व्हॉल्यूम इज एरिया ऑफ बेस, बरोबर ना, एरिया ऑफ बेस इंटू काय, इंटू हाईट. सो व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया ऑफ बेसचा एरिया तर ए स्क्वेअर आहे, इंटू व्हॉट इज हाईट. हाईट काय आहे रे, हाईट आहे 192 मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय 4A. यातला ए आणि हा ए स्क्वेअर मधला ए कॅन्सल होतो. म्हणजे व्हॉल्यूमचा व्हॅल्यू काय बनतं पहा, 192A मायनस ऑफ ए क्यूब बनतो डिवाइड बाय 4 बनतो. तर हा व्हॉल्यूमचा व्हॅल्यू आहे पहा. व्हॉल्यूम कसा पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे मॅक्सिमा आणि मिनिममसाठी इथे लिहितोय फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा. मॅक्सिमा आणि मिनिमासाठी
ओके, डेरिव्हेटिव्ह शुड बी इक्वल टू 0, पण इथे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए करणार, बिकॉज ए इज अ व्हेरिएबल हियर. ए फिक्स नाहीये ना, ए फिक्स नाही. सो विथ रिस्पेक्ट टू ए आपण डेरिव्हेटिव्ह करतोय. पहा, हा 4 तर कॉन्स्टंट असल्यामुळे ॲज इट इज 192 ॲज इट इज एचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस ए क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3a² हा असा बनेल. बरोबर. फॉर मॅक्सिमा अँड मिनिमा डेरिव्हेटिव्ह इट शुड बी इक्वल टू 0. बरोबर ना, मॅक्सिमम मिनिममसाठी डेरिव्हेटिव्ह 0 असला पाहिजे ना. तर चलो हे डेरिव्हेटिव्ह 0 इक्वेट करा. सो 0 शुड बी इक्वल टू 192 मायनस 3a² बाय 4. 4 तर असं इकडे जाऊन 0च होणार आहे. याचा अर्थ 3a² चा व्हॅल्यू बनतो 192. याचा अर्थ a² चा व्हॅल्यू बनतो 64. 3 तिकडे जाऊन डिवाइड. आता a² जर का 64 बनेल तर a चा व्हॅल्यू किती बनेल रे? 8 बनेल. प्लस और मायनस 8 बनेल. पण मायनस थोडी ना असू शकतं रे, डायमेन्शन मायनस मध्ये तर नाही असू नाही शकत ना. सो a इज इक्वल टू प्लस 8 मी रेफर करतो इथे. बरोबर. सो ॲट a इज इक्वल टू 8 एक तर तो मॅक्सिमम असेल, एक तर तो मॅक्सिमम असेल, नाही तर तो मिनिमम असेल. मग तुम्ही बोलणार मग कसं ओळखायचं सर, मॅक्सिमम एरिया असेल की मॅक्सिमम व्हॉल्यूम असेल की मिनिमम व्हॉल्यूम असेल? साधी गोष्ट आहे, मिनिमम व्हॅल्यू ही 0 असणार. मिनिमम व्हॅल्यू किती असणार? 0 असणार. तुम्ही बोल असं कसं काय बोलतायत सर? मी काय करतो माहिती का, मिनिमम व्हॅल्यू बनवण्यासाठी मी काय विचार करेन, बेसचा स्क्वेअर बनवायचा. ठीक आहे, बनवतोय स्क्वेअर. एरिया तर 192 पाहिजे. बरोबर. मग मी असा विचार करतोय की 192 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया जो पूर्ण बॉक्स आहे तो मी पूर्ण बेसलाच देऊन टाकतो. म्हणजे असंच एक सरफेस बनेल 192 सेंटीमीटर स्क्वेअर वाला. म्हणजे हाईट असेल का त्याला? नाही ना, म्हणजे 0 हाईट वाला बॉक्स बनवला आहे मी. मग तुम्ही बोलाल सर 0 हाईट वाला बॉक्स कसं काय पॉसिबल आहे? त्याला बॉक्स थोडी ना म्हणणार आम्ही. मी तुम्हाला हे आयडिया देतो. हे पहा, मी लिमिटचा स्टडी करतो इथे. लिमिट. मी तुम्हाला बोलतोय की टेंड्स टू 0 हाईट असा बॉक्स बनवा. म्हणजे बेस मोठा बनवा आणि हाईट एकदम किंचितच वरती वाढवा, एकदम थोडंसं वरती वाढवा. मग तर तुम्ही बॉक्स बोलाल ना त्याला. म्हणजे बेसच खूप मोठा करतोय, बेसच खूप खूप जास्त मोठा केला, पण मी हाईट एवढा मोठा करतच नाही, एकदम असा छोटा केला हाईट. बरोबर ना. मग पहा बरं, बॉक्स हा फार छोटा बनेल. व्हॉल्यूम त्याचं ऑलमोस्ट 0 असेल. किती? ऑलमोस्ट 0. तुम्ही बोलाल कोणत्या बेसिसवरती? हाईट जर का 0 असेल ऑलमोस्ट, व्हॉल्यूम पहा, एरिया ऑफ बेस इंटू ऑलमोस्ट 0 बनेल ना. सो मिनिमम व्हॉल्यूम तर 0 असेल, म्हणजे ऑटोमॅटिकली a इज इक्वल टू 8 ला मॅक्सिममच येणार आहे. पण डेरिव्हेटिव्हच्या मेथडनी तुम्हाला जर का लिहायचं असेल तर तुम्ही काय करणार माहिती का? डबल डेरिव्हेटिव्ह करणार. पहा, व्हॉल्यूमचा डेरिव्हेटिव्ह मी इथे केलाय, व्हॉल्यूमचा डेरिव्हेटिव्ह इथे मी केला होता. आता त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह करतोय. पहा काय करणार मी, d²v/da². डबल डेरिव्हेटिव्ह. पहा 4 ॲज इट इज आहे, 4 ॲज इट इज. 194चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. मायनस ॲज इट इज 3 ॲज इट इज a² चा डेरिव्हेटिव्ह 2 आहे. 8 जर का मी इथे टाकला म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह ॲट a इज इक्वल टू 8. डबल डेरिव्हेटिव्ह ॲट a इज इक्वल टू 8 टाका बरं. 8 टाकल्यानंतर हे निगेटिव्हच बनतं की नाही. सो डबल डेरिव्हेटिव्ह इज ॲक्च्युअली निगेटिव्ह. डबल डेरिव्हेटिव्ह इज लेसर दॅन 0 आहे. इथे लिहितो पहा, डबल डेरिव्हेटिव्ह इज ॲक्च्युअली लेसर दॅन 0. आणि डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल तर मॅक्सिमम असतो. दॅट मीन्स ॲट a इज इक्वल टू 8 फंक्शन इज मॅक्सिमम. व्हॉट इज फंक्शन? व्हॉल्यूम. दॅट मीन्स ॲट a इज इक्वल टू 8 व्हॉल्यूम इज मॅक्सिमम. म्हणजे व्हॉल्यूम मॅक्सिमम असण्यासाठी डायमेन्शन a इज इक्वल टू 8 असला पाहिजे. आता मग a इज इक्वल टू 8 असेल तर 8चा स्क्वेअर 64. 192 मायनस 64 128 बनतं. 128 डिवाइड बाय 4 टाइम्स a आहे. a इज अगेन 8. आता हे काय बनतं रे? 3 आणि हा आय गेस 2 बनतो. सो 14 बनतं आय गेस. ओके, 8 आणि हाईट किती असली पाहिजे? 4 असली पाहिजे. हाईट किती असली पाहिजे पहा? 4. तर हे डायमेन्शन्स आहेत व्हॉल्यूम मॅक्सिमम असण्यासाठी. ओके.